ओसरीतल्या कुडाशी उजेडाकडं तोंड करून संदूक ठेवला आहे. खुर्ची एवढा उंच, घडवंची इतका लांबरुंद, धुरकटलेला, लोखंडासारख्या रंगाचा, कोंड्यात चापट कुलपाची नथ अडकवलेला. त्या संदुकावर जुन्या चिंध्यांनी ठसठसलेली, बसून बसून चापट झालेली, दगडासारखी जड अशी कंतानाची उशी आहे. आबानं त्या उशीवर बूट जमवलं. आता आबाची मिसन पुन्हा सुरू झाली. आणखी घटकावर चालू राहील. ऊन जोत्याखाली उतरू लागल की त्याची आवरासावर सुरू होईल. प्रथम मिसनीची बाबीन काढील. लोंबकणारा दोरा परत बंडलाला गुंडाळला जाईल. शेवटी उजव्या हाताकडची कात्री घेईल आणि सर्व सामान ड्रावरमध्ये घालील. वरच्या चाकावरची तेलकट नाडी खाली सोडली जाईल. बसायला खाली घेतलेला ढुसा चांगला झटकून मिसनीच्या मुंडक्यावर झाकला जाईल. नंतर पायदांड्यावर लोंबकळणारी नाडी खालच्या चाकाला बांधली जाईल. त्यात आबाच्या गैरहजेरीत कुणी ते चाक फिरवू नये असा आबाचा हेतू असतो. नंतर त्यानं शिवून संदुकाच्या डाव्या उजव्या बाजूला टाकलेले, दोरीवर लोंबकळणारे आणि पाट्यावर बोक्यासारखे पडून असलेले कपडे तो गोळा करेल. पाट्यावर ठेवून त्याच्या व्यवस्थित घड्या पाडल्या जातील. कानटोपरी एकीकडे, पिवशा दुसरीकडे, चेंचा तिसरीकडे, असं कुठं लावलं ठेवलं जाईल. चळतीच्या चळती लावून रचून ठेवल्या जातील. त्यातील हाताला लागेल ती चळत मांडीवर घेऊन आबा मोजून पाहिल. बाजाराला जाण्यापूर्वी तो कधीच कुणाशी भांडत नाही, कारण त्यामुळे नाट लागतो असं त्याचं मत आहे. काढायचीच असली तर आपल्या संतापाची कसर तो बाजाराकडून परतल्यावर काढेल. आता मुकाट्यानं आपल्याला तयारीला लागेल. चेंच्यावर चेंचा, पिवशावर पिवशा, जबल्यावर जबली, कुडत्यावर कुडती ठेवली जात आहेत. सर्वात शेवटी गठ्ठ्यावर तांब्या, गंज गिलास ठेवले जातील. चादर गुंडाळली जाईल. गाठी मारल्या जातील. तोवर बाजाराला जाण्याचीही वेळ होईल. वेळ झाली की आबा गट्टा पाठीवर टाकील. त्याची गाठ उजव्या खांद्याला अडकवलेली असेल. तोवर ओसरीतल्या रबरी वाहना आबाच्या पायात गेल्या असतील. त्यानं हातात एक काठी घेतलेली असेल. काठी टेकत टेकत आबा जोत्याच्या ओबडधोबड पायऱ्या उतरेल. वाटेला लागेल. वाटेत लहान लहान 2 गाव लागतील. मग मोठ्यांना साथ घालील. पाहिजे कोणाला चेंचा, पिवशा, झबले, कानटोपरे. कोणी हाकललंच तर दारात गठ्ठा सोडला जाईल. नाहीतर हातातली काठी तशीच पुढं पुढं टेकत राहील. असा आबा येन बाजाराच्या वेळी शेंदूरजाण्याला पोचेल. तिथे एखादी रिकामी जागा पाहून आबा काठी जमिनीवर आपटेल. तेवढ्यात कधी डावीकडचा तर कधी उजवीकडचा दुकानदार म्हणेल, बुड्ढ्या, तिथं नको मांडून आपलं दुकान. आबा ऐकल्या ना ऐकल्यासारखं करून आपला गठ्ठा सोडू लागेल. मग दुकानदाराचा आवाज उंचावेल, मी काय म्हणतो. सारं काही माहिती असल्यागत आणि दुकानदाराकडनं न बघता विचारेल, का बागा, हे जागा नारायण शिंप्याची आहे, त्यानं विकत घेतली का. असं म्हणून आबा बेफिकीरपणे गठ्ठ्यातली चळती काढील. मांडत राहील. छपरावरील कौलारासारख्या उतरत्या. आबाचं दुकान मांडून अर्धा 1 घंटा झाला असेल नसेल तो नारायण तिथे एक गट्टा घेऊन हजर होईल. आबाच्या दुकानाशी गट्टा लावून तो म्हणेल, का गा, तू इथं कसं बसला. आबा चढून म्हणेल, म्हणजे काय, हे जागा माई होय. असन नाही, उचल इथून दुकान. आबा बिथरून म्हणेल, बाप्पा, डोळे काढते का गा. बसला का बाबा माया जागेवर. नाव लिहित आहे का तोय. आता उचलतं का नाही दुकान मुकाट्यानं इथून. तरीही आबा न डगबगता म्हणेल, नाही, फेकून देईन. फेक बरं. त्याचा नाईलाज होईल. मग वातावरण इथवर आलं की तिसऱ्याच एखाद्या दुकानदाराला मध्यस्थी पत्करावं लागे.
जाऊ दे ना गा नारायण, इथं मांड, मी सरकतो थोडासा. बुडे बुवाई सरकवतीन आपलं दुकान थोडंसं त्या काठी. एवढं आबाला मानवेल. बाजार चांगल्याला भरलेला असेल. डोक्यावर टोपलं, काखेत मूल, सोबत नवरा, त्याचं बोट धरलेलं 10-11 वर्षाचं नागवं मुलं. असं एखादं कुटुंबच आबाच्या दुकानापुढे येऊन टाकलं असेल. बायको पिशवी बघत असेल, किंवा काखेतल्या मुलासाठी आंगडं टोपरं, किंवा नवऱ्याचं बोट धरणाऱ्या मुलासाठी चड्डी बघत असेल. 2-4 चड्ड्या उचलून पाहिल. आणखी 1-2 चड्ड्यातून गिराईकनं एक निवडली असेल. किंमत विचारेल, का गा, काय द्या लागते हिचं. आबा चड्डीच्या कपड्याकडे बघेल. चेहऱ्यावर कौतुक चमकवीत भोळ्या गिरायकाला चढवेल. याल्ले म्हणते कपड्याची पारख, पांघरुणाची पारख करावी तर अशी. काजे मैखाऊ आणि टिकालेही मजबूत. एक पांघरून 3-3.5 वर्षे बिनघोर वापरून घ्यावा, आणि किमतीतही स्वस्त. काय द्यायला लागते ते सांगात. दे जो 4 रुपये. त्याची बायको म्हणेल, 1 रुपया देतो. 1ही रुपया कायले देत माय माझे. जाणं घेऊन तशीच. मी समजन का माया नातानंच फाडली का एक चड्डी. हे सारं ऐकायसाठी गिराईक थांबणार नाही. तेव्हा आबाही निर्वाणीनं विचारेल, आता खरंच सांग, तुले पांघरून घ्यायचं आहे का. मग घ्यायचं असन ना तर. आबा विचारेल, 3 रुपये देतं. तो चालत असे. आबाच म्हणेल, 2.5, 2. नाही, जाय मग, पाहत बस भाऊ साऱ्या बाजारात. परवडत असल्यावर आबा म्हणेन, आणि कहाड 1.5 रुपया कहाड. कर तुझ्याच हातची बोवणी. आणि आबा अशाच तऱ्हेने दिवसभर गिराईकी करत राहील. प्रत्येक गिराईकाला कर तुझ्याच हातानं बोवणी कर असं म्हणत राहील. बाजार ओसरल्यावर आबा त्या गावच्या चावडीची वाट धरेल. तिथं जाण्यापूर्वीच त्यानं कुठून तरी डाळ तांदूळ विकत घेतलेले असतील. 3 दगड धुंडाळून काढेल. त्याची चूल मांडली जाईल. चुलीवर खिचडी शिजवत राहील. ती शिजल्यावर तो अंधारातच सपासप खात असेल. त्याची झोप फारच सावध असेल. कुत्र्याचं दरपडणं जरी ऐकू आलं तरी आबा जागा होईल. कोटाच्या खिशावर आणि गठ्ठ्यावर हात देऊन आबा अंधाराला म्हणेल, कोण हाय. अशा 3 रात्री जातील. 3 बाजार होतील. आबाचा गठ्ठा रोडावेल, खिसा जडावेल. मग आबानं परस्पर उमरावतीचा रस्ता धरला असेल. मोठमोठी दुकानं न्याहाळत भटकेल. दुकानदारांना त्यांची चौकशी केल्यावर विचारेल, रेसगीर आहे काय. होय, दाखवा बरं. रेसगीर पाहिल्यावर आबा म्हणेल, काय द्यायला लागते याचं. 10 रुपये. आबा दचकलगत गठ्ठा काठी सावरेल. मग म्हणेल, अहो, आहे काय त्याच्यात. हातभऱ्याचा तुकडा पाहून काढतो म्हणलं तर सापडणार नाही. बरं 7 रुपये देऊन टाका. नाही बा, पुरत नाही. तुम्हीच आता सांगा केवढ्याला घ्यायची आहे ते. एकच जबान. 3 रुपये देऊ का या तुकड्याचे. काहीतरीच राहिलं. आबा 4 पावलं चालल्यासारखं करून परतेल. म्हणेल, 3.5 देऊ. नाही. आबा अजिजीनं म्हणेल, तुम्ही लोक आम्हा गरिबाला पोट ना भरू देत. अहो, आहे काय त्या चिंध्याईत. दुकानदार पुन्हा एकवार त्या तुकड्यातून हात फिरवेल. म्हणेल, 4.5 देऊन टाक. आबा पत्कल मांडून म्हणेल, असं करा, 8 आणे तुम्ही उतरा, 8 आणे मी चढवतो. टाका देऊन. आबा रेसगीर सावडू लागेल. दुकानदार म्हणेल, नाही जमत हो. सारं जमतं. या वक्ताची कसर पुढं काढून घे जा. ऐका माया गरिबाचं मनचं. दुकानदार नाहीच वटला तर आबा थोडे पैसे वाढवेल. त्याची कबुली मिळवेल. पण तेव्हा आबाच्या मुद्रेवर नापसंती मावत नसेल. काठी टेकत टेकतच आबा घराचा जोता चढेल. ओसरीवर गठ्ठा आदळेल. प्रथम संदुकाकडं,
कडी कुलपाकडं न्याहाळून पाहिल, मग मिसनीकडं, चाकाला बांधलेल्या नाडीच्या गाठीकडं, मुंडक्याला गुंडाळलेल्या डुशाकडं, सगळं जिथल्या तिथं असल्या समाधानाचा श्वास सोडेल. मग जवळपास कोणी नसल्याची खात्री करून घेईल. संदूक जागचा बाजू सारला जाईल. त्या खालच्या फरशीच्या तुकड्याची चिप बाजूला सारताच जमिनीतला एक भोग दिसेल. ते रुपयाच्या आकाराचं लोंबळत असेल. त्यात आबा आता काही नाणी सोडेल. त्याच्या आवाजागणिक आबाच्या मुद्रेवर समाधानाची फूट चढतील. जेवण झाल्यावर आबा विश्रांती घेत लोळणार नाही, गठ्ठा सोडेल. रेसगिरीचे तुकडे मांडीवर लावत बसेल. प्रथम सर्वात मोठे, मग त्याहून लहान, शेवटी 1.5 वतीचे, नंतर कशातून कुडती, कशातून चड्ड्या, उरलेल्या बारकातून पिवशा, कानटोपरी वगैरे. ज्यात जे बसेल त्यातून ते कपडे कापले जातील. मग मिसनीवरचा ठुसा काढला जाईल. पुसपास होईल. बाबीन दोऱ्याचं बंडल बसवलं जाईल. दोन्ही चाकावर पट्टा चढेल. मिसन सुरू होईल. ती अशीच हप्त्यातून 3 दिवस चालत राहील. धन्यवाद.